नमस्कार. आजचा आपला एपिसोड आहे रोबोटिक्स इंजिनिअरिंग मधील करिअर संधी. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यामध्ये काय घडणार आहे याबद्दलच्या गोष्टींबद्दलची माहिती आपण समजावून घेणार आहोत. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला काही मंडळींनी कॉमेंट्समध्ये लिहिलं होतं की रोबोटिक्स बद्दलचा तुमचा व्हिडिओ तयार करा आणि त्या अनुषंगाने सध्याच्या काळातील एक हॅशटॅग आणि ट्रेंडिंग करिअर जे आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मला तर असं नेहमी वाटतं की रोबोटिक्स हे करिअर किंवा तंत्रज्ञान हे करिअर आजच्या तारखेचं इंजिनिअरिंग हे करिअर किती अंतरापर्यंत जाईल किंवा कुठपर्यंत जाईल तर त्याला परिसीमा नाही. परंतु एक सीमा मी असे म्हणेल की रोबोटचा माणूस होईपर्यंत आणि माणसाचा रोबोट होईपर्यंत हे तंत्रज्ञान जाणार आहे. मग स्टँडर्ड म्हणून जर आपण रोबोट मानलं तर लक्षात येतं की रोबोटिक्स आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत चाललाय. आपली गाडी सुद्धा हे एक प्रकारचं रोबोट असतं, कारण जे एखादं यंत्र जे स्वयंचलित आहे किंवा जे चलित पद्धतीने चालण्यासाठीची रचना केलेली आहे ते रोबोटच आहेत. इथून पुढच्या काळामध्ये ऑटोमेशन म्हणजे एखादी गोष्ट आपोआप घडणं किंवा त्याला काही घटना घडण्यासाठीची काही प्रोग्रॅमिंग करणं याचं प्रमाण वाढत जाणार आहे. रोबोटिक्स अँड ऑटोमेशनला त्यामुळं अर्थातच एक मोठा करिअरचा स्कोप आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रोबोटिक्स अँड ऑटोमेशन कोणत्या कोणत्या कार्यक्षेत्रांशी संबंधित राहील, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनला जाण्यासाठी कोणत्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस या जास्त उपयुक्त ठरतील, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या करिअरमध्ये आपल्याला करिअरच्या अपॉर्च्युनिटीज काय राहतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण पाहतो की जीवनाच्या सगळ्याच कार्यक्षेत्रांमध्ये त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आलं, जिथे प्रत्यक्ष शेती करण्याचा विषय आहे त्या ठिकाणी रोबोटचा वापर आता हळूहळू चालू झालाय, तो वाढत जाणार आहे. वाहन जर सोडलं तर इथून पुढच्या काळामध्ये जे स्वयंचलित रोबोट्स आहेत त्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. डिफेन्स सारखी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये देशाचं संरक्षण करायचं असेल, त्या काही ठिकाणी जिथे सैनिक देखील पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा वापर करता येणार आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D मध्ये आपल्याला रोबोटचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसणार आहे. अनेक ठिकाणच्या नॉन कम्फर्टेबल सिच्युएशन्स या ठिकाणचं जे काही तंत्रज्ञान काम चालतं त्या ठिकाणी रोबोटिक्स ऑटोमेशनचा उपयोग होताना दिसणार आहे. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आपल्याला आता स्पेसमध्ये, DRDO मध्ये, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या कामांच्या आधुनिकतेमध्ये, इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ता तर तो मिळतच आहे, सुरुवात झालेली आहे, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, हे रोबोटिक्सच्या कनेक्टमधल्या ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला रोबोटिक्समधलं करिअर वाढत जाताना दिसतंय, विस्तारत जाताना दिसतंय. आपण पाहू शकतो की कोणत्या शाखा, इंजिनिअरिंगच्या कोणत्या शाखा याच्यामध्ये कनेक्टेड आहेत किंवा कोणतं शिक्षण घेतल्यानंतर आपण रोबोटिक्समध्ये काम करू शकतो. याच्यामध्ये पहिली शाखा आहे ती म्हणजे थेट रोबोटिक्स. काही ठिकाणी त्याला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन असं नाव दिलं जातं. या ठिकाणी रोबोट तयार करणं, रोबोटचं डिझाईन तयार करणं, रोबोटसाठीचं प्रोग्रॅमिंग करता येणं, रोबोटसाठीचे मेंटेनन्सची जी कामं आहेत त्या संदर्भातल्या रचना तयार करता येणं, या पद्धतीने रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये प्रत्यक्ष शिकवलं जातं. यासाठी लागणारं सॉफ्टवेअर, यासाठीचं हार्डवेअर या सुद्धा गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असतात. IITs मध्ये आपल्याला रोबोटिक्स हा विषय शिकायला मिळू शकतो. त्यासोबत आता काही नवीन विद्यापीठं झालीत तिथे देखील बीटेक लेवलला हा विषय घेता येऊ शकतो. अनेकदा आपण हा विषय मास्टर लेवलला करणं हे जास्त उपयुक्त राहू शकतं, म्हणजे ऑब्सोलेसन्सचा, अडचणीचा भाग या ठिकाणी येत नाही. पहिली ब्रांच झाली रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. दुसरी ब्रांच आहे, दुसरी शाखा आहे ती म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलमध्ये अगदी मटेरियल सायन्स पासून ते कायनेमॅटिक्स असतील किंवा रोबोटिक्ससाठीचे डायनॅमिक्स असतील इथपर्यंत अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव आहे. इथे कॅडकॅम असेल, प्रोईकटी असेल, 3D प्रिंटिंग सारखा मुद्दा असेल, हे आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जाईल, जे त्या रोबोटच्या कन्स्ट्रक्शन पासून युटिलिटीपर्यंत आणि मेंटेनन्सपर्यंत उपयोगाला येणार आहे. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी हा रोबोटिक्स अँड ऑटोमेशनच्या करिअरमध्ये काम करू शकतो. त्याच्या पुढची ब्रांच आहे ती म्हणजे मेकॅट्रॉनिक्स. मेकॅट्रॉनिक्स हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचं एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे जे अक्षरशः रोबोटमध्ये वापरलं जातं. आता यामध्ये सेन्सर्स असतील, ॲक्च्युएटर्स असतील, कंट्रोल सिस्टीम्स असतील, ह्या बाबी या विद्यार्थ्यांना अवगत झालेले असतात.
इलेक्ट्रॉनिक्सचं त्याच्यामधलं जे हार्डवेअरचं काम आहे या गोष्टी त्यांना कळलेल्या असतात आणि एक्झॅक्ट कॉम्बिनेशन जे आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यासोबत कम्प्युटर देखील हे एकत्रित आल्यामुळे हे विद्यार्थी सुद्धा रोबोटिक्स अँड ऑटोमेशनच्या करिअरमध्ये काम करू शकतात. त्याच्या पुढची शाखा आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. या शाखेतील विद्यार्थी सुद्धा थेटपणे रोबोटिक्सशी कनेक्टेड आहेत. याच्यामध्ये जे विषय आहेत जसे की सेन्सर्स असतील, मायक्रो प्रोसेसर्स असतील, इंटरनेट ऑफ थिंग्स सारखी गोष्ट असेल, त्यासोबतच एम्बेडेड सिस्टीम्स, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स या गोष्टी ENTCच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात ज्या रोबोटिक्समध्ये थेटपणे वापरता येतात. त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग सारखी ब्रांच ज्याचं प्रोग्रॅमिंग हे आपल्याला रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये पायथन असेल, ROS असेल, C++ असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या गोष्टी थेटपणे रोबोटिक्सच्या कामामध्ये उपयुक्त ठरणार आहेत. इमेज प्रोसेसिंग आणि AI अल्गोरिदम्स हे विद्यार्थी जेव्हा शिकतात तेव्हा त्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये याचा वापर करणं सोपं जातं आणि म्हणून कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखा देखील रोबोटिक्स अँड ऑटोमेशनशी थेटपणे कनेक्टेड आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारखा विषय सुद्धा त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे रोबोटिक्समध्ये ही मंडळी सुद्धा जाऊ शकतात. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलचे विद्यार्थी देखील रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये करिअर करू शकतात. इन्स्ट्रुमेंटेशनच्या विद्यार्थ्यांना PLC, SCADA, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कंट्रोल्स या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतात. या प्रत्यक्षपणे रोबोटमध्ये उपयुक्त ठरत असतात. आता आपण पाहूयात की कोणत्या कोणत्या कार्यक्षेत्रांमध्ये रोबोट्स आणि ऑटोमेशनचा वापर होणार आहे. जे आपण पहिल्यांदा पाहिलं की आपण लिफ्टच्या स्वरूपात ही लिफ्ट खाली वर जात असते इमारतीमध्ये, हे एक प्रकारचं ऑटोमेशनचं एक उदाहरण आहे. सगळ्यात मोठा वापर जो आजच्या काळामध्ये होतोय तो आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये. पूर्वी ज्या गोष्टी मॅन्युअल एफर्ट्सनी केल्या जात होत्या, लेबर ज्या ठिकाणी लागत होते, जिथे वर्कर्स काम करत होते, आता तिथे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये रोबोट्स हे मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतात. क्रेन सिस्टीम्स असतील, मशीनवरती एखादा जॉब लोडिंग करायचा असेल, तो जॉब अनलोड करायचा असेल, त्याचे आता क्वालिटीचे पॅरामीटर्स चेक करायचे असतील, असेंब्ली लाईनवरचं काम असेल, या आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी केमिकलचा काही प्रादुर्भाव होऊ शकतो अशी परिस्थिती, ज्या ठिकाणी मोठं हाय व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर्स असतील, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोर्स आणि प्रेशर क्रिएट होत असेल, अशा ठिकाणी देखील इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा इंडस्ट्रियल रोबोटिक सिस्टीम्स या वापरल्या जातात. इथून पुढच्या काळात याचा वापर अधिकाधिक होणार आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम माणसांच्या रोजगारावरती देखील होणार आहे. वेगळ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचे रोजगार निर्माण पण होणार आहेत, परंतु काही कमी होतील. हे आपण यापूर्वी देखील पाहिलं. आपण याही गोष्टीचा विचार केला होता की मेकॅनिकलचं जे स्वरूप बदलत चाललंय ते आता रोबोटिक्स ऑटोमेशनशी कनेक्ट केलं, जे इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये आहेत तिथं आपण पाहतो की आता हाताने करायच्या कामाच्या ऐवजी मेंदूनी करायचं काम हे अधिक वाढणार आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टी ह्या रोबोटिक्स ऑटोमेशनशी कनेक्टेड आहेत. इंडस्ट्रियल रोबोट्स हा एक महत्वाचा कार्यक्षेत्राचा भाग इथून पुढच्या काळात मध्ये वाढत जाणार आहे. हेल्थकेअर सिस्टीम म्हणजे हॉस्पिटल्स किंवा ज्या ठिकाणी मेडिकल क्षेत्र आहे त्या ठिकाणी देखील रोबोटची खूप मोठी व्यवस्था आता निर्माण झालेली दिसते. ऑपरेशन थिएटर हे ऑटोमेटेड केलेले आपल्याला पाहायला मिळतील. या ऑपरेशन थिएटरमध्ये आता बऱ्याच गोष्टी कंट्रोल्सच्या सहाय्याने वापरल्या जातात आणि अचूक पद्धतीने एखादं काम ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी हेल्थकेअरमध्ये रोबोट्सचा वापर वाढलेला आपण पाहतो. सर्जिकल रोबोटिक्स सोबतच रिहॅबिलिटेशन रोबोटिक्स हा सुद्धा एक महत्वाचा भाग इथून पुढच्या काळामध्ये विस्तारत जाणार आहे. त्यामुळे हेल्थकेअरमध्ये रोबोटचा वापर वाढतोय. देशाच्या संरक्षणामध्ये म्हणजेच डिफेन्स कार्यक्षेत्रामध्ये रोबोटचा वापर कसा आहे तर आपण पाहतो की ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे सर्व्हिलियन्स करणं किंवा एखाद्या गोष्टीची पाहणी आणि टेहळणी करणं आपल्याला सोपं झालेलं आहे. बॉम्ब डिफ्युजन रोबोट्स हे अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे माणसांची एक प्रकारे जीवितहानी होणार नाही आणि बॉम्ब डिफ्युजन हे रोबोट हे त्याच्या रिस्कवरती करू शकणारे माणसं या परिस्थितीमध्ये वाचू शकतात. हे महत्वाचं काम रोबोट सिस्टीममध्ये करता येतं. एरोस्पेसमध्ये देखील म्हणजेच स्पेस सायन्समध्ये रोबोटचा वापर अनिवार्य आहे. रोबोटिक आर्म्स हे त्यामध्ये उपयोगाला येतात. त्या पद्धतीने स्पेसमधल्या ज्या ज्या गोष्टी संशोधनाच्या जिथे माणूस पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी रोबोटचा वापर हा अनिवार्य आहे आणि म्हणून ते देखील काम हे रोबोटसाठी आहे आणि ते इथून पुढच्या काळात वाढत जाणार आहे. तिथल्या अपॉर्च्युनिटीज त्या दृष्टीने वाढत जातील. ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती क्षेत्रामध्ये भारतात तर मोठं शेतीचं क्षेत्र आहे. त्यामुळं इरिगेशनच्या पद्धतींमध्ये सुद्धा आता रोबोट वापरला जातोय.
क्रॉप प्लांटेशन्स याच्यामध्ये सुद्धा रोबोटचा वापर होतोय. काही ठिकाणची फवारणी करायची तिथे आपण रोबोट वापरू शकतो. क्रॉप मॉनिटरिंग सिस्टीम म्हणून देखील आपण ड्रोनचा किंवा रोबोटचा वापर करू शकतो. मोठ्या शेती असताना जेव्हा माणसाच्या कार्यक्षमतेवरती एक परिणाम होत असतो, तिथे आपण जर ऑटोमेटेड यंत्रणा वापरल्या, ज्या परदेशात वापरल्या जातात तशा वापरल्यानंतर शेती करणं सुसह्य होऊ शकतं आणि म्हणून रोबोटिक्सचा वापर तिथे वाढताना दिसतोय. अगदी डोमेस्टिक सेक्टरमध्ये सुद्धा रोबोटचा वापर चालू झालेला आहे. काही ठिकाणी आता रिसेप्शनसाठी रोबोट्स वापरायला सुरुवात झालेली आहे. सिक्युरिटी म्हणून सुद्धा रोबोटचा वापर करण्यात येतो आहे. आता आपल्याला आश्चर्य वाटत नाहीये की बऱ्याच घरांमध्ये म्हणजे काही विशिष्ट पद्धतीने ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांच्या ठिकाणी आपण पाहतो की होम क्लिनिंग रोबोट्स हे देखील आलेत. मित्रांनो, या इतक्या मोठ्या प्रमाणात जर रोबोटची आणि ऑटोमेशनची उपयुक्तता वाढत असेल तर निश्चितपणे रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्वायरमेंट देखील येणार आहे आणि रोबोटिक्सचं काम वाढणार आहे. कोणती कोणती पदं असतील रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या कार्यक्षेत्रामध्ये? तर काही ठिकाणी तिथे रोबोटिक्स इंजिनियर असं म्हटलं जाईल, काही ठिकाणी ऑटोमेशन इंजिनियर म्हटलं जाईल, काही ठिकाणी एम्बेडेड सिस्टीम डिझायनर असं म्हटलं जाईल. आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट असं सुद्धा रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये होता येईल. PLC एक्सपर्ट किंवा स्काडा एक्सपर्ट हे सुद्धा आपल्याला जमू शकणार आहे. कंट्रोल सिस्टीम इंजिनियर्स किंवा रोबोटिक्स प्रोग्रॅमिंग प्लॅनर किंवा रोबोटिक्स प्रोग्रॅमर या पद्धतीची सुद्धा पदं आपल्याला या ठिकाणी झालेली दिसतील. थोडक्यात काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांच्या कनेक्टमध्ये ही सगळी एक प्रकारची तंत्रज्ञानाची व्यवस्था लागल्यानंतर रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचं करिअर मोठ्या प्रमाणात वाढेल. सो 12वी नंतर इंजिनिअरिंगची BE BTechची 4 वर्ष किंवा 10वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा आणि नंतरची डिग्री किंवा 12वी नंतर IIT किंवा NIT मध्ये असलेलं या मगाशी ज्या शाखा मी सांगितल्या ज्याच्यामध्ये रोबोटिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकॅट्रॉनिक्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग अशा पद्धतीच्या शाखांमधून आपण रोबोटिक्स अँड ऑटोमेशनमध्ये जाऊ शकतो आणि इथून पुढच्या काळातील लोकल टू ग्लोबल या करिअरमध्ये निश्चितपणे प्रगती करू शकतो. धन्यवाद.